आणि ही दृश्य आता आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही आहेत. हा मोठा धक्का या सगळ्याच कार्यकर्त्यांना सुद्धा आहे, पदाधिकाऱ्यांना सुद्धा आहे. सागर सुरवसे आपल्यासोबत आहेत जोडले गेलेले. सागर, अजित पवारांचं जाणं म्हणजे फक्त नेता जाणं असं नाही आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, या सगळ्या नागरिकांसाठी आपल्यातलंच कुणीतरी गेलेलं आहे, आपल्या कुटुंबातलंच कुणीतरी आपण गमावलं आहे, अशी ती भावना आहे. खरं श्रुती आपण पाहिलं की खरं तर अजित पवार हे केवळ पवार कुटुंबासाठी हा धक्का नसून बारामतीकरांसाठी असेल, राज्यातल्या तमाम त्यांचे जे चाहता वर्ग आहे त्यांच्यासाठी आहे. आणि कारण अजित पवारांचं जे नेतृत्व आहे ते सर्वव्यापी होतं, सर्वश्रुत होतं, सर्व समाजाच्या मान्यतेचं हे नेतृत्व जे आहे ते अजित पवारांचं होतं. त्यामुळेच राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी या बारामती नगरीमध्ये येऊन कालपासून मुक्कामी आहेत. खरं तर अजितदादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सर्व त्यांचे चाहते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहिले खरं तर काल दिवसभरामध्ये सर्वच राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी बारामतीमध्ये येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेऊन गेलेले आहेत. आणि दुसरीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे चाहते जे आहेत, त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते कालपासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत. आपण पाहिलं तर खरं तर शासकीय रुग्णालय असेल, विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण असेल किंवा काठेवाडी या तीनही ठिकाणी त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो ठाण मांडून बसलेला आहे. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आणि आपण पाहतोय काही वेळामध्येच अजितदादांचं जे पार्थिव आहे, जे शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागामध्ये ठेवण्यात आलेलं होतं, ते आता काही वेळामध्ये काठेवाडीला घेऊन जाणार आहेत. खरं तर त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती देखील काढण्यात येणार होती, मात्र प्राथमिक माहितीनुसार त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती तुर्तात स्थगित केल्याची माहिती आहे. कारण एकंदरीतच ज्या पद्धतीनं नागरिकांचा जथ्था जो आहे तो त्यांच्या काल त्या शववाहिकेमागे होता, ते पाहता एकंदरीतच कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून, प्रशासनाकडून जे आहे ते काळजी घेण्यात येते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळातच आता अजितदादांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी या गावी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जवळपास 2 तास त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तेथून थेट त्यांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात येणार आहे. आपण पाहिलं खरं तर श्रुती, अजितदादा हे केवळ राजकीय नेते म्हणूनच या ठिकाणी राहिलेले नाहीत, तर ते आता लोकांच्या मनामनात, हृदयात पोहोचलेलं व्यक्तिमत्व होतं. खरं तर अजितदादांच्या कामाचा जर का आपण झपाटा पाहिला तर अत्यंत वेगवान असा त्यांच्या कामाचा झपाटा होता. त्याशिवाय काटेकोरपणा जो आहे तो देखील त्यांनी कायमच पाळलेला आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक कामाची पाहणी ते स्वतः जाऊन करायचे. अगदी बारामतीमधल्या इमारती असो, पुण्यातल्या असो किंवा राज्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या नवीन निर्माण होणाऱ्या इमारती असो, त्यांचं कायमच या सर्व कामावर लक्ष असायचं. अगदी स्वतः ते या ठिकाणी तिथल्या कामाचा आढावा घ्यायचे, स्वतः पाहणी करायचे. आणि काही चुका असतील तर ते इंजिनियरला सुद्धा झापायचे की हे चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. बीडमध्ये ज्यावेळेस एका कॅथलॅबचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यावेळेस विशेष म्हणजे त्या सकाळी 6:30 वाजता त्यांनी या कॅथलॅबचं उद्घाटन केलं शासकीय रुग्णालयातल्या. आणि त्या ठिकाणी देखील काही चुका त्यांना आढळून आल्या. त्या चुकासुद्धा त्यांनी तिथल्या डॉक्टर असतील, तिथले इंजिनियर्स असतील त्यांना दाखवून दिल्या आणि त्यांना त्यावेळेस झापलेलं पाहायला मिळालं. हे सातत्याने अजितदादांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कायम कामाप्रती वाहून दिलेलं, कामाप्रती पूर्णतः डिवोटेड असं हे व्यक्तिमत्व जे आहे ते होतं. आणि त्यामुळेच ते कायम सातत्याने चर्चेत राहायचे या ना त्या कारणाने. खरं तर अजितदादांच्या कामाचे पाहणी दौरा म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांना असेल, तिथल्या ठेकेदाराला असेल, ते धडकी भरणारा असायचा. कारण ते कोणत्या गोष्टीतली चूक काढतील ते त्याची भीती त्यांच्या मनामध्ये असायची. मात्र आता ही सर्व भीती जी आहे ती कुठेतरी कमी होणार आहे. कारण नागरिकांच्या अशा भावना आहेत की आता आमचे अजितदादा जे आहेत ते गेलेले आहेत आणि आता मी बारामतीहून आलोय हे सांगण्याचं जे आमचं एक रुबाब होता तो आता कमी झालेला आहे. आशयाचे देखील त्यांचे बॅनर्स देखील शहरामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर अजितदादांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही शासकीय कार्यालये जे आहेत ती उभारलेली
पाहायला मिळतात. खरं तर एखाद्या मोठ्या महापालिकेत नसावेत अशा पद्धतीची कार्यालये जी आहेत ती बारामती नगर परिषद परिसरामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेली होती आणि त्यामुळेच अजितदादांचं नेतृत्व जे आहे ते कायमच बारामतीकरांसाठी आपलंसं राहिलेलं पाहायला मिळालेलं होतं. एकंदरीतच अजितदादांच्या या सगळ्या स्वभावाचा, एकंदरीत त्यांच्या काटेकोरपणाचा जो आहे तो या ठिकाणी सर्वांनाच त्याची भुरळ पडत होती. त्यामुळे हे व्यक्तिमत्व जे आहे ते कायम एक आपलंसं वाटणारं, एक कायम आत्मीयता असलेलं एक उमदं नेतृत्व जे आहे ते आपल्यातून गेले, अशीच भावना राज्यातल्या सर्वच नागरिकांची, सर्वच लहान थोर तरुणांची जी आहे ती झालेली नक्कीच.